श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. रघुपती राघव राजा राम. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. उद्याचा दिवस 22 जानेवारी 2024 हा दिवस आपल्या सर्वांसाठी एक ऐतिहासिक असाच दिवस ठरणार आहे. ऐतिहासिकच नाही तर धार्मिकदृष्ट्या सुद्धा हा दिवस आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचा असा ठरणार आहे. या दिवशी अयोध्येतील श्रीराम मंदिरामध्ये श्रीरामांची मूर्तीची प्रतिष्ठापना ही उद्या होणार आहे. आता आपल्याला प्रत्येकाला अयोध्येला जाणं तर शक्य नाही, पण उद्या आपण आपल्या घरीच प्रभू श्रीरामांची पूजा करून त्यांना प्रसन्न हे करू शकतो. तर उद्या आपल्याला ही पूजा कशी करायची आहे आणि उद्या आपल्याला 5 दिवे हे कसे लावायचे आहे याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यासोबतच उद्या आपल्याला श्रीरामांची सेवा ही कशी करायची आहे, कोणत्या स्तोत्रांचे पठण करायचे आहे याबद्दल संपूर्ण माहिती ही आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे हा अगदी महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे उद्या आपल्याला पूजा कशी करायची आहे, कोणत्या वेळेत करायची आहे ही सगळी माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये नक्की मिळेल. ज्या दिवसाची आपण सर्वजण वर्षानुवर्षे वाट पाहत होतो तो दिवस अखेर उद्या आलेला आहे. उद्या अयोध्येतील भव्य श्रीराम मंदिरामध्ये रामलल्लांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना ही होणार आहे. हा सोहळा आपण टीव्हीवर तर बघू शकतो, पण उद्या आपल्याला आपल्या घरी श्रीरामांची सेवा करायची आहे आणि श्रीरामांचा आशीर्वाद आपल्याला श्रीरामांची सेवा करून प्राप्त करून घ्यायचा आहे. उद्याच्या दिवशी आपण जितकी सेवा ही श्रीरामांची करू तितकं ते आपल्यासाठी अत्यंत लाभदायक ठरेल. उद्याच्या दिवशी श्रीरामांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त हा काढण्यात आला आहे. तो असा आहे, दुपारी 12:29 पासून तर 12:30 असा 84 सेकंदाचाच हा मुहूर्त काढण्यात आला आहे. या वेळेतच श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा ही होणार आहे आणि अयोध्येमध्ये याप्रमाणे श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा ही झाल्यानंतर आपण आपल्या घरी श्रीरामांच्या मूर्तीची पूजा ही करू शकतो. आता तुमच्याकडे जर मूर्ती असेल तर तुम्ही तिची विधिवत अभिषेक करून पूजा ही करू शकता आणि जर फोटो असेल तर फोटोची तुम्ही पंचोपचार पूजा ही करायची आहे. ही पूजा आपल्याला एका वेगळ्या पाटावर मांडायची आहे आणि जर समजा तुमच्याकडे श्रीरामांची मूर्ती पण नाही आहे आणि फोटो पण नाही आहे तर तुम्ही अशा वेळेस काय करायचं आहे, तर आपल्या देवघरामध्ये स्वामी समर्थ महाराजांचा फोटो तर आहे. स्वामी समर्थ महाराजांनी सांगितलं आहे की मीच राम आहे, मीच कृष्ण आहे, ही सगळी माझीच रूपं आहेत. त्यामुळे आपण स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोची जरी पूजा केली तरी सुद्धा चालेल. पण ही पूजा करण्या अगोदर आपल्याला आपलं घर हे सगळं स्वच्छ करायचं आहे. आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर छान सुंदर अशी रांगोळी काढायची आहे. आपल्या उंबरठ्याला हळदीचं लेपन हे करायचं आहे आणि अयोध्येला मूर्तीची प्रतिष्ठापना झाल्यानंतर त्यानंतर तुम्ही दिवसभरामध्ये कधीही श्रीरामांची सेवा पूजा ही करू शकता. तुम्हाला जर संध्याकाळी वेळ मिळेल तर तुम्ही संध्याकाळी सुद्धा ही श्रीरामांची पूजा तुमच्या घरी करू शकता. उद्या आपल्याला सर्वात आधी सकाळी आपली आंघोळ झाल्यानंतर आणि स्वच्छ कपडे परिधान केल्यानंतर आपले देवघर हे सुद्धा स्वच्छ करायचे आहे आणि त्यानंतर आपली रोजची देवपूजा आपल्याला करायची आहे. आणि तुमच्याकडे श्रीरामांचा फोटो, मूर्ती किंवा स्वामींचा फोटो असेल तर तो तुम्हाला एका पाटावर ठेवायचा आहे किंवा चौरंगावर ठेवला तरीसुद्धा चालेल. सर्वात आधी त्या चौरंगावर किंवा पाटावर आपल्याला लाल रंगाचं कापड हे टाकायचं आहे आणि त्यावर ही मूर्ती किंवा फोटो ठेवायचा आहे. श्रीरामांची मूर्ती तुमच्याकडे असेल तर त्या मूर्तीला तुम्ही शुद्ध पाण्याने, साध्या पाण्याने मूर्तीला अभिषेक हा करायचा आहे आणि त्यानंतर ती मूर्ती स्वच्छ पुसून त्या पाटावर आपल्याला ठेवायची आहे. आणि त्यानंतर श्रीरामांच्या मूर्तीला किंवा फोटोला आपल्याला हळद, कुंकू, अक्षता हे अर्पण करायचं आहे. तसंच धूपदीप हा सुद्धा ओवाळायचा आहे आणि छान फूल हे सुद्धा आपल्याला श्रीरामांना अर्पण हे करायचं आहे. आणि तसंच त्यानंतर आपल्याला श्रीरामांना आपल्या घरी जो काही स्वयंपाक आपण गोडाधोडाचा बनवलेला असेल त्याचा नैवेद्य हा दाखवायचा आहे. उद्या आपल्याला सर्वांना दिवाळी आपण ज्याप्रमाणे साजरी करतो तसाच उद्याचा दिवस हा सुद्धा दिवाळीप्रमाणेच साजरा करण्यासाठी सांगितलं गेलं आहे आणि ज्याप्रमाणे आपण दिवाळीला गोडधोड पदार्थ हे बनवत असतो त्याचप्रमाणे उद्या जर तुम्हाला काही गोडधोड पदार्थ बनवायला शक्य होईल तर ते तुम्ही जरूर बनवा आणि त्याचा नैवेद्य श्रीरामांना जरूर दाखवा. नैवेद्यामध्ये तुम्ही मिठाई किंवा सुकामेवाचा सुद्धा नैवेद्य हा श्रीरामांना दाखवू शकता.
याप्रमाणे पूजा केल्यानंतर आपल्याला रामरक्षा स्तोत्र हे पठण करायचं आहे। त्यासोबतच हनुमान चालीसासुद्धा आपल्याला जरूर पठणही करायचे आहे। उद्या 11 वेळा रामरक्षा स्तोत्र हे आपल्याला पठण करायचं आहे। उद्या जितका जास्त तुम्ही रामरक्षा स्तोत्राचं पठण कराल तितका तुम्हाला श्रीरामांचा आशीर्वाद हा नक्कीच मिळेल। आणि त्यानंतर श्रीरामांची आरती आपल्याला सहकुटुंबाने मिळून करायची आहे। आणि तसंच अयोध्येवरून निमंत्रण स्वरूपामध्ये आपल्याला ज्या काही अक्षता या आल्या आहेत त्यासुद्धा आपल्याला उद्या या पूजेमध्ये ठेवायच्या आहेत। आता बऱ्याच जणांचा असा सुद्धा प्रश्न आहे की उद्या आपल्याला उपवास करायचा आहे का? जर तुम्हाला उपवास करणं शक्य असेल तर तुम्ही तो करू शकता। तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही उपवास करू शकता, नाहीतर उपवास नाही केला, नुसती सेवा पूजा केली तरी सुद्धा चालेल। आणि ही जी पूजा आपण मांडणार आहोत ती आपल्याला दिवसभर तशीच राहू द्यायची आहे आणि रात्रभर सुद्धा तशीच राहू द्यायची आहे। आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच 23 तारखेला सकाळी ही पूजा आपल्याला उचलायची आहे। त्याचप्रमाणे तुमच्या घराच्या आजूबाजूला मंदिरांमध्ये जर या सोहळ्यानिमित्त काही कार्यक्रम हे आयोजित केले असतील तर तुम्ही त्यामध्ये सुद्धा सहभागी जरूर व्हा। आणि तुमची पूजा करण्याची इच्छा आहे पण तुम्हाला जर मासिक धर्म असेल तर तुम्हाला ही पूजा करायला जमणार नाही, तर अशा वेळेस तुमच्या घरातील इतर सदस्यांकडनं ही पूजा तुम्ही करून घ्यायची आहे। आणि ज्या स्त्रीला हा मासिक धर्म आहे त्या स्त्रीने नुसता श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा दिवसभर जप केला तरी सुद्धा चालेल। उद्या आपण सर्वांनी मिळून जितकी जास्त सेवा ही श्रीरामांची आपल्याकडनं होणार आहे तितकी ती आपल्या सर्वांसाठी जास्त चांगली अशी ठरणार आहे। त्यामुळे आपण सर्वांनी मिळून उद्या श्रीरामांची सेवा ही सगळ्यांनी करायचीच आहे। जितकी जास्त सेवा आपण सगळे मिळून करणार आहोत तितकी जास्त पॉझिटिव्ह एनर्जी ही आपल्या सर्वांच्या आजूबाजूला निर्माण होणार आहे आणि त्याचा आपल्या सर्वांना चांगलाच फायदा हा होणार आहे। त्याचप्रमाणे आपल्याला जे 5 दिवे हे लावायला सांगितले आहे तर ते कसे लावायचे आहेत हे आता आपण बघूया। तर हे 5 दिवे आपण सर्वात आधी जिथे तुम्ही पूजा मांडली आहे तिथे प्रज्वलित करायचे आहे। आणि जर समजा तुम्ही ही पूजा मांडलेली नसेल तर तुम्ही हे दिवे तुमच्या देवघरासमोर सर्वात आधी प्रज्वलित करायचे आहे। आणि त्यानंतर 2 दिवे हे आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या आजूबाजूला दोन्ही बाजूला ठेवायचे आहेत। आणि एक दिवा हा आपल्याला आपल्या तुळशी मातेजवळ ठेवायचा आहे आणि एक दिवा हा आपल्याला आपल्या देवघरामध्येच ठेवायचा आहे। म्हणजे हा एक दिवा तुम्ही जिथे पूजा मांडली आहे तिथे हा ठेवायचा आहे। आणि जर पूजा मांडली नसेल तर देवघरामध्ये हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे। आणि तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही हे 5ही दिवे मुख्य प्रवेशद्वारावर सुद्धा ठेवू शकता किंवा देवघराजवळ सुद्धा ठेवू शकता किंवा जिथे तुम्ही पूजा मांडली आहे तिथे सुद्धा ठेवू शकता। देवघराजवळ प्रज्वलित केल्यानंतर या दिव्यांची आपल्याला पूजा करायची आहे आणि त्यानंतर हे दिवे आपल्याला प्रवेशद्वाराजवळ ठेवायचे आहेत। आणि त्याचप्रमाणे दिवाळीला आपण ज्याप्रमाणे दिव्यांनी आपलं घरे लख्ख प्रकाशित करून टाकतो त्याचप्रमाणे आपल्याला इतर दिवे हे सुद्धा लावायचे आहेत। आणि जरी तुम्ही इतर दिवे नाही लावले तरी सुद्धा हे 5 दिवे तरी तुम्ही नक्कीच लावा। तर याप्रमाणे आपल्याला उद्याच्या दिवशी श्रीरामांची सेवा ही आपल्या घरी करायची आहे। उद्याची श्रीरामांची सेवा करण्याची संधी ही चुकवू नका, कारण उद्याचा दिवस हा अत्यंत खास आहे। कारण 500-550 वर्षांनी हा दिवस आलेला आहे। ज्या दिवसाची आपण इतक्या वर्षांपासून वाट पाहत होतो तो दिवस उद्या आलेला आहे। आणि म्हणूनच उद्या याप्रमाणे श्रीरामांची सेवा ही करायला चुकवू नका। उद्या दिवसभर आपल्या घरामध्ये श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा जयघोष आपल्याला चालू ठेवायचा आहे। तुमच्या घरातील लहान मुलं असतील तर त्यांना सुद्धा उद्या रामरक्षा या स्तोत्राचे पठण करायला तुम्ही जरूर सांगायचे आहे। तर याप्रमाणे आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये उद्या आपल्याला श्रीरामांची सेवा ही कशी करायची आहे, केव्हा करायची आहे आणि कोणत्या स्तोत्राचे मंत्राचे पठण हे आपल्याला करायचे आहे याबद्दल संपूर्ण माहिती ही या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिली आहे। त्याचप्रमाणे 5 दिवे हे आपल्याला कसे लावायचे आहे याबद्दल सुद्धा संपूर्ण माहिती ही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिली आहे। आणि अशी ही महत्त्वपूर्ण माहिती सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका। म्हणजेच आपण सर्वजण मिळून जितकी सेवा ही उद्या श्रीरामांची करू तितकी ती आपल्याला अधिक फळ ही देईल। आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबूया। चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर सुद्धा जरूर करा। आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।